नमस्कार, मी कोमल इंगळे. विदर्भ न्यूज 365 मध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या या महिला विशेष कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत आहेत शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख शोभा लोखंडे. तुमचं स्वागत आहे महिला या विशेष कार्यक्रमामध्ये. नमस्कार. जाणून घेऊया आपल्या यांचा जीवन प्रवास. तर मला सांगा, अगदी लहानपणापासून तर आतापर्यंत नेमका प्रवास कसा राहिला आणि काय रंजक गोष्टी होत्या? लहानपणापासूनचं सांगायचं तात्पर्य म्हणजे बालपणी म्हणजे खेळाचे कुदळाचे दिवस. वडील माझे मिलिटरीत होते, माझे सैनिक म्हणून, भाऊसुद्धा सैनिक म्हणून. आम्ही 2 भाव आणि दोघी बहिणी. दोघी बहिणी मैत्रिणीप्रमाणे राहत होतो. एक भाऊ होता, तो मिलिटरीत गेलेला होता. लहानपणीचा प्रवास म्हणजे जेव्हापासून मला समजतं तेव्हापासून. तर आई आमचा म्हणजे आजोबाचा आणि आजीचा आमचा सर्वांचा सांभाळ करायची. जेव्हापासून मला कळायला लागलं, 1ली, 2री, 3री दस्त होते शिक्षणासाठी, तेव्हापासून गरिबीचे दिवस होते. गरिबीचे दिवस असल्या कारणाच्याने म्हणजे दारिद्र्याचेच म्हटले पाहिजे. एवढं काही आम्ही श्रीमंत नव्हतो, गरीब तुटपुंजीतून आम्ही समोर गेलेलो. पण आई आम्हाला सतत सांगायची की आपण शिकलं पाहिजे. आपण शिकलो नाही तर आपण पुढे कसे जाणार. तेव्हापासूनच आमची म्हणजे अभ्यास करण्याची जिद्द, जशी बालमैत्रीण जशी असते तशी माझी बहीण लहानपणापासूनची. तुमचं नेमकं मोठं शिकून नेमकं स्वप्न काय होतं? शिकून नेमकं स्वप्न म्हटलं म्हणजे 11वी 12वी नंतर म्हणजे आई जेव्हा समजा शिकून स्वप्न सांगायचं म्हटलं म्हणजे की आई नेहमी मला टोमणे मारायची की बा घर कसं मिळणार आहे तुला, शिकलीच नाही तर तू सावडी आहेस, तुला घर कसं मिळणार. आपल्या याच्यात म्हणजे बा असे नोकरीवाले जास्त मुलं नाही आहेत असं. पण जेमकं नशीब आपलं. नशीब जेव्हा लग्न जुळलं तेव्हा माझे मिस्टर क्लार्क होते. क्लार्क झाला म्हणजे ज्या घरात आली सासरी आली तेव्हा म्हणजे तिथपर्यंत म्हणजे प्रवास सुरळीत चालला लग्नाच्या आधीपर्यंत. लग्न झाल्यानंतर कोणत्याही महिलेचं म्हणजे बा 2 घरं सांभाळावं लागतात ना. सासर आल्यानंतर म्हणजे एक दचकच, माहेर आणि सासर. सासरी आल्यानंतर माझे मिस्टर म्हणजे शिक्षण विभागात असल्या कारणाच्याने त्यांच्या स्वभावाचा काही प्रश्नच नाही पडला. एक म्हणजे 6 महिन्यातच म्हणजे सबन गावाचं नेतृत्व म्हणजे मन जिंकून घेणारं असं नेतृत्व होतं माझ्या मिस्टरांचं. की आताही तसंच आहे. म्हणतात ना की जेव्हा मला म्हणजे 1 वर्षातनी समजा जेव्हा सर्व समजलं, घरातले सगळे सर्वांचे स्वभाव वगैरे सर्व समजले, तेव्हा त्यांची माझ्यात अशी जिद्द दिसली माझ्यात त्यांना की तू शिकली पाहिजे, तू काहीतरी बनली पाहिजे, हे त्यांची जिद्द होती. तर जेव्हा मी शिकत असताना माझ्या वडिलांनी आधीच कबूल करून घेतलं होतं माझ्या मिस्टरांकडून की बा माझी मुलगी जरा शिक्षणात हुशार आहे, तसं म्हणजे तिचं कसं काहीतरी करण्याची इच्छा आहे. तुम्ही जर तिला नोकरी जर मिळाली तर करू द्याल का, काहीच असो म्हणजे असं काही हरकत नाही म्हणे माझी म्हणे. त्याच्यात मी सहमत आहे. जेव्हा लग्न झाल्यानंतर त्यांनी माझ्यातनी ते गट्स पाहिले तेव्हा माझं एका म्हणजे पुरुषाच्या मागं महिलेचा हात असतो तसा माझ्या पाठीमागं माझ्या मिस्टरांचा हात आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टी मला शिक्षणाच्या संदर्भात म्हणजे त्यांनी मला फायनल केलं इथं आल्यानंतर. 2nd इयरमध्ये माझं लग्न झालं. हो, फायनलमध्ये मला त्यांनी शिकवलं. मी फायनल झाल्यानंतर त्यांच्यात जिद्द म्हणजे अशी निर्माण झाली की हालापेष्टीची म्हणजे गरिबीचीच परिस्थिती होती. म्हणजे इथंही कुटुंब होतं, सासू सासरे म्हणजे भासरे सगळं आमचं एकत्र कुटुंब होतं. तर ते सर्व केल्यानंतर म्हणजे सगळं हे करणं म्हणजे त्यांची अशी जिद्द होती की आपलं घर समोर गेलं पाहिजे, पण त्याच्यासाठी कुणीतरी सोबती पाहिजे असते ना. तर त्यांनी माझा स्वभाव पाहिला की बा ही कशातच म्हणजे कमी नाही पडत. म्हणजे प्रत्येक म्हणजे महिलांच्या अडचणी माहीतच आहेत आता तुम्हाला की बा सगळे घरचे कामं सांभाळून सगळं करावं लागते. आणि मग तुम्ही हे सगळं सांभाळताना एकदम राजकारण म्हटल्यावर म्हणजे कुठेतरी आपल्याला थोडा दचका बसतो की यार आपण एकदम राजकारणात कसं जावं. तर म्हणजे नेमकं काय तुम्ही राजकारणात आल्या तर कसं? राजकारणात आणण्याचं योगदान म्हटलं म्हणजे हे सर्व श्रेय माझ्या मिस्टरांचं. त्यांना समाजसेवा करण्याची खूप जिद्द होती. जेव्हा की शाळेत असताना मुलांची शाळेची फी भरणे 10वीची, कोण्या मुलांना पेन नसला, पेन्सिल नसली, ही त्यांच्यातली वृत्ती पहिलेपणापासूनची. त्यांच्यासोबत मी नोकरीवर लागली तर माझ्यातही तेच वृत्ती म्हणजे समाजसेवेची दोघांनी त्यांनी ते गट्स पाहिले. तर असंच मग रोस्टर आलं. रोस्टर मी एक म्हणजे गृहिणी असल्यानंतर म्हणजे गावातली हे गाव नांदगाव खंडेश्वर माझं सासर म्हटल्यास खंडेश्वराचं देवस्थान एवढं मोठं म्हणजे सासर म्हटलं म्हणजे त्या खंडेश्वराचीच कृपा माझ्यावर.
तर जेव्हा सासर म्हटलं की आपल्या गावातले सगळे म्हणजे बा सून या नातानं बघतात ना आपल्याकडे. बरोबर. तर मी जेव्हा येणं जाणं करत होती शाळेत म्हणजे नोकरीवर, तेव्हाची माझे मिस्टर हे म्हणजे बा कोणाचे पेन्सिल हे फी भरत होते. तेव्हा ते मला सांगत होते की हे बघ शोभा, हे जर आपण केलं ना याचा फायदा आपल्याला पुढं मिळू शकतो, म्हणजे पुढं आपण याचं काहीतरी श्रेय घेऊ शकतो. तर ते म्हणजे त्यांचं जे सांगणं, त्यांचं जे समजूतदारीनं म्हणजे एखाद्या बहिणीसारखं म्हणा की पत्नी म्हणून ते म्हणजे माझ्यासोबत वागत होते, पण काही वेळेस तर ते माझ्यासोबत बहिणीसारखे वागले. हे तुझं चुकते, असा स्वभाव का माझा नाही, म्हणजे प्रत्येक वेळ माझे मिस्टर माझ्यासोबत होते. म्हणजे म्हणतात ना म्हणजे प्रत्येक वेळी त्यांनी सल्ला दिला, सपोर्ट केला. सपोर्ट प्रत्येक वेळेस, म्हणजे एकही म्हणजे जे आई वडील जे सांगतात म्हणजे इथं चूक होते ते मला सांगायचे प्रत्येक गोष्ट. मग आता म्हणजे राजकारणाचा जसा म्हणजे तुम्ही म्हटला प्रवास कसा सुरू झाला, तर मी म्हणजे असंच आपल्या याच्यातून गरिबीतून असं सर्वांनी पाहिलं की बा हा माणूस वासुदेवराव लोखंडे हा पोरगा लहानपणापासूनच म्हणजे स्वभावानं खूप म्हणजे चांगला आणि कोणासोबत न म्हणजे तोंड टाकून न बोलणारा, प्रत्येकाची मदत करणारा. तर बा याची म्हणजे मिसेसही अशीच आहे. तर रोस्टर आलं, झेडपी मेंबरचं रोस्टर आलं, एस सी राखीव आलं. तर प्रत्येकाची म्हणजे अशी चुलबुल चालू झाली. तर मग प्रत्येकाचं चुलबुल चालू झाली. बा एस सी राखीव म्हटलं म्हणजे प्रत्येकजण म्हणजे माझ्यासोबत 4 महिला उभ्या होत्या. 4 महिला उभ्या होत्या. तर एक काँग्रेस पक्षाची होती, एक राष्ट्रवादीची होती, एक BJPची होती आणि एक मी होती. शिवसेनेचा प्रवास असा झाला चालू की मी म्हणजे आपलं राजकीय ध्येयच नव्हतं, आपला राजकारणी घरांना पिंडच नव्हता, ना वडिलाची इकडे ना सासरी. तर काही माहीतच नाही. तर नाही म्हणे तुम्हाला उभं राहावंच लागते, गावातली मंडळी म्हणत होती. तर गावातली म्हणजे सेम करून म्हटलं म्हणजे सगळेजण आमचे म्हणजे जे यायची मित्रमंडळी होती, वहिनीला उभं करावं लागते, कारण की वहिनीच तेवढं धाडस आहे, वहिनी सगळं काही करू शकतात. म्हणतात ना ते एक स्त्री सगळं काही करू शकते आणि तिने जर ठरवलं तर ती शिखर पण गाठू शकते. तर मग ते त्यांनी ते केलं. तर मग हे बरेच जण ते माझ्याजवळ म्हणजे ते प्रश्न सोडवायसाठी आले माझे मिस्टर. तर का गं म्हणे तुला असं सर्व गावातले लोक बोलतात म्हणे, तुझं मत आहे का? तर मी म्हटलं नाही बाबा, मी कधी राजकारणच नाही केलं, मला त्यातलं काही माहीतच नाही, तुम्ही एकदम जिल्हा परिषद सदस्य म्हणून उभी करता. तर नाही म्हटलं मी नाही उभी नाही म्हणे, मी आहे ना म्हणे तुझ्या पाठीमागं. मी असल्यावर काही म्हटले मी एक जर एका महिलेच्या पाठीमागं एक पुरुष जर माझ्या पाठीमागं तू उभी राहू शकतं म्हणे कोणत्याही कामासाठी, तर तुझ्या पाठीमागं मी उभी राहू शकतो म्हणे. म्हटलं ठीक आहे, मग तुम्ही म्हणता तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी उभी राहते म्हटलं. तर म्हणते तुझ्या याच्यात जे मी जे मी जे करू शकत नाही ते तू करू शकता. तर मग म्हणजे मला एवढीच इच्छा आहे म्हणे की माझं गाव समोर गेलं पाहिजे, माझा समाज समोर गेला पाहिजे, माझे जे गावातले माणसं आहेत जे माझ्यावर त्याचे स्वप्न आहेत काही ते तू स्वप्न पूर्ण केले पाहिजे. ठीक आहे म्हटलं, पण हे आपल्या दोघांच्या नाही होत. जे तू राजकीय क्षेत्रात उतरशील, जेव्हा हे लोक सांगतात तुझ्यात काहीतरी गट्स आहेत, त्याच्यासाठी तू काहीतरी करू शकशील, म्हणून मग तुझ्यासाठी तुला म्हणतो म्हणे. सर्वांची इच्छा आहे म्हणे. ठीक आहे म्हटलं, पण त्या खंडेश्वर भगवंतानं आपल्याला श्रेय म्हणजे बा काहीतरी आपल्याला शक्ती दिली पाहिजे आणि त्या दुर्गामातेनं शक्ती दिली पाहिजे की आपण काहीतरी म्हणजे केलं पाहिजे समाजासाठी. आपल्यावर जे ऋण आहे या समाजात जन्माला आल्यावर ते फेडलं पाहिजे. ठीक आहे म्हणे. मग मी रुजू झाली. 2007 पासूनचा जिल्हा परिषद सदस्याचा प्रवास चालू झाला आणि आज जिल्हा प्रमुख झालेत. हो, 2007 ते 2012 मी जिल्हा परिषद सदस्य होते. आणि हे राजकारण आणि एकीकडे समाजकारण एकीकडे राजकारण, हे याचा समतोल कसा साधता तुम्ही? समतोल म्हणजे कसा साधते मी, माझ्या मिस्टरांचा राजकारणाशी काही संबंध नव्हता. त्यांचा संबंध नसला तर त्यांनी काय केलं की म्हणजे एक RDची वसुली म्हणून बचत, महिलांची बचत म्हणजे गरिबांच्या महिलांना बा लग्नासाठी पैसे जमा करता आले पाहिजे, ती म्हणजे आपला धंदा म्हणून एक RDची पोस्टाची बचत करणं चालू केली. ती प्रत्येक दुकानात जाऊन आपला खातं काढणं, जसं की नवदुर्गाचं याचं आहे तशी माझी पोस्टाची बचत होती. माझे मिस्टर माझ्याच नावानं होती ती बचत, तेही वसुली करत होते आणि मी वसुली करत. त्यानंतर मी म्हणजे अशी म्हणजे गावात फेमस झाली की बाई ही बाई काहीतरी करू शकते, हे दोघंही पती पत्नी काहीतरी करू शकतात. तर मग त्याच्याच्यानं तो समाजसेवेचा आणि राजकारणाचा म्हणजे वेळ आला, म्हणजे संगम आला तो. तर मग जेव्हा मी ZP मेंबर झाली 2007 ते 2012 बरेचसे कामं केले. तर नेमके असे सामाजिक कार्य कुठले केले की ज्यामधून समाजाला फायदा झाला आणि तुम्हाला अभिमान वाटला की मी माझ्या गावासाठी हे सगळं काही केलं? आणि असे कोणते सामाजिक कार्य केले तुम्ही? मी सामाजिक कार्य केलं की सर्वात प्रथम म्हणजे ज्या खंडेश्वरानं मला या पायरीपर्यंत पोचवलं
की या म्हणजे जिल्हा परिषद मी स्वप्नही नव्हतं पाहिलं की मी बा एवढी जिल्हा परिषद सदस्य होणार आणि एकाच टर्ममध्ये पहिल्यांदाच उभी राहिली, पहिल्यांदाच म्हणजे मी निवडून येईल. माझ्यासोबत मला हा जो प्रवास आला पहिल्यांदा तर मी त्यांचे धन्यवाद मानते की जे माजी खासदार आहेत आमचे बंधू अनंतरावजी गुडे साहेब माजी खासदार, त्यांनी मला या राजकारणात आणलं. तसेच माझ्या सोबतीला ओंकार भाऊ ठाकरे पंचायत समिती सदस्यासाठी उभे होते, मी जिल्हा परिषद सदस्यासाठी होते. आणि आमचे शिवणीचे सतीशभाऊ खोडे प्राध्यापक सतीशभाऊ खोडे ते सुद्धा होते. तेही आपल्या नांदगाव खंडेश्वरमध्ये उपसभापती म्हणून राहिलेले आहेत 2.5 वर्ष. ओंकारभाऊ ठाकरेसुद्धा उपसभापती म्हणून राहिलेले आहेत 2.5 वर्ष. नेमकं महिलांसाठी आणि समाजासाठी असे कोणते कार्य केले की ज्यामधून महिलांना रोजगार निर्माण झाला आहे आणि ज्यामधून महिला पुढे गेल्या आहेत? हां, तर त्याच्यासाठी जेव्हा खंडेश्वराच्या याच्यातून हे मी सांगते की तीर्थक्षेत्र ब गटासाठी 2009ला मी प्रस्ताव टाकला की जो निधी तीर्थक्षेत्र क गट होतं खंडेश्वराचं देवस्थान ते मी बमध्ये केलं. कारण की वेळोवेळी म्हणजे मंत्रालयात जाऊन पाठपुरावा करणं, जिल्हा परिषदेतून ग्रामपंचायतमधून, तेव्हा ग्रामपंचायत होती आमची नांदगाव खंडेश्वर, त्या ग्रामपंचायतमधून ठराव काढणं, ठराव करून म्हणजे पंचायत समितीमध्ये ठराव पास करणं, तो जिल्हा परिषदमध्ये नेणं, जिल्हा परिषदमधून मंत्रालयात नेणं म्हणजे मुंबईला नेणं. तर ते मी ठराव पास करून तीर्थक्षेत्र ब गट केलं. माझ्याकडून एवढी देणगी देणं तर नाही होत, माझ्याकडून एवढं देणगी देणं तर नाही होत. तर म्हटलं मग कसं करायचं, तर या माध्यमानं मी खंडेश्वराचं हे काम केलं. त्याचनुसार पूर्ण तालुक्यातले आपले खंडेश्वर म्हणजे तीर्थक्षेत्र क गट गेले ते म्हणजे गंगा जमुना सरस्वती खंडाळा देवस्थान, या उद्देशाने तुम्ही अनेक कामे समाजासाठी केली, आपल्या गावासाठी केली. तर मला हे सांगा की नेमकं जेव्हा राजकारणात असताना तुम्ही हे सगळं करत असताना जेव्हा सामाजिक कार्याची कुठेतरी वेळ आली किंवा सामाजिक कार्य करायचं आहे किंवा आपल्या गावाला समोर न्यायचं आहे किंवा महिलांना काहीतरी नवीन रोजगार मिळवून द्यायचा आहे, तर यासाठी काय केलं, नेमकं कार्य काय केलं तुम्ही यासाठी कार्य केलं मी की जेव्हा DRT सदस्य होती 2009 पासून ते मी 2012पर्यंत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेची सदस्य होती. तर तेव्हा महिलांना रोजगार हा मिळवून दिला की तीर्थ म्हणजे बचत गट 200 बचत गट तालुक्यात 200 बचत गट ओपन केले आणि त्यांना स्थापन करून त्यांना तो रोजगार मिळवून दिला की बचत कशी करायची, बचत म्हणजे काय करायचं, म्हणजे बा तुम्ही बचत गट निर्माण केले तर बा कर्ज काढायचं, कोणी पापड उद्योग, कोणाचा शेवळ्याचा उद्योग, कोणाच्या म्हणजे कुरवड्याचा उद्योग, अशी त्यांना बचत सांगितली. आपल्या हे घेतल्या चक्क्या घेतल्या, गिरण्या घेतल्या, त्याच्यात म्हणजे त्याचं ते चालू आहे. कोणी म्हणजे अनेक लोकांनी व्यवसाय चालू करण्याचं या बचत गटामार्फत तुम्ही केलंय. हो, जिल्हा परिषदमधून मंगरूळ चव्हाळाची PSC 2,70,00,000ची मंजूर केली की बा जेव्हा की तिथल्या म्हणजे जनतेला किंवा नांदगाव खंडेश्वर PSC होती, इथं ग्रामीण रुग्णालय झालं तेव्हा तिथं ती PSC तिथं नेली. त्या रुग्णांना बा त्यांची व्यवस्था झाली पाहिजे, 2,70,00,000ची ते PSC केली. तसंच तिथलं पशुवैद्यकीय दवाखाना केला. आपल्या इथं शाळेच्या दुरुस्त्या केल्या, ओंकारखेड्याची अंगणवाडी केली, ओंकारखेडा पहूर आणि शेलू नटवा ह्या अंगणवाड्या केल्या अंगणवाडीच्या याच्यासाठी. कारण की तसेच म्हणजे असे भरपूर कामे आहे. डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचा भारतरत्न यांना प्रदान करण्यात यावं हा नेहमी पाठपुरावा केला. पापडचं जे त्यांचं स्मारक आहे, घर आहे, त्यांना राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्यात यावं. बेलोरा विमानतळ आहे आपलं, त्याला बा डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचं नाव देण्यात यावं. यासाठी अजूनही माझा पाठपुरावा चालू आहे की म्हणजे बा तसंच म्हणजे राजकारणात असताना तुम्ही समाजकारणही केलं, सामाजिक कार्य केले आणि समाजासाठी अनेक व्यवसाय किंवा महिलांसाठी अनेक उद्योग आणले. तर यामध्ये जेव्हा तुम्ही असताना जेव्हा हे सगळं काम करत असताना काय नेमका अनुभव आला की कुणीतरी नाही म्हणजे तुम्ही जिल्हा प्रमुख असताना हे सगळ्या गोष्टी तुम्ही केल्या किंवा हे सगळे कामं केले, तेव्हा नेमकं काय असा अनुभव आला की कुणीतरी म्हटलंय की नाही म्हणजे जिल्हा प्रमुख असताना एवढं कशाला, आणि कुठेतरी मागं कुठेतरी विरोध कुठेतरी? मला आहे ना असा विरोध अजूनही कोणाचा नाही झाला की मला म्हणजे सगळे असे जे भेटले की मी नशिबानच एवढी आहे की मला म्हणजे विरोध कोणाचा आजपर्यंतही माझी म्हणजे अशी चुकीची न्यूज कोणीच छापली नाही. म्हणजे मी त्या पत्रकाराचे म्हणजे असे त्यांचं अभिमान करते की काय त्यांना म्हणजे असं सांगावं, त्यांचं असं कौतुक करावं वाटते की मी म्हणजे असे चुकीचं काम एकही केलं नाही. म्हणजे त्यांचे निदर्शनातच नाही दिले की बा माझं कोणतं चुकीचं काम आहे. एकही मी जे जिल्हा परिषद मी तुम्हाला जे कामं सांगितले की बा आतापर्यंतची की बा आता जो म्हणजे जे नांदगाव खंडेश्वरचं आपलं हे आहे सौंदर्यीकरणाचं काम, बस स्टॉपचं, ते मी आता म्हणजे मुख्यमंत्र्यांना माननीय उद्धव साहेबांना
परस्पर भेटून हे त्यांना मागणी केलेली आहे. तसंच म्हणजे MIDC नांदगाव खंडेश्वरचा रोजगार मिळाला पाहिजे महिलांना, तरुण पिढीला, तरुण मुलांना यांना रोजगार मिळाला पाहिजे म्हणून MIDCचा प्रस्ताव मंजूर केलेला आहे. मंजूरसाठी मी तो सुभाष देसाईंना पाठवत आहे. तोही सुद्धा वारंवार मी त्याचा पाठपुरावा करत आहे. आणि मला जिल्हाप्रमुख करण्याच्या पाठीमागचं पूर्ण म्हणजे श्रेय जाते अनंतराव गुढे माजी खासदार आणि त्याच्यानंतरचा पुढचा प्रवास जो होता त्याच्यानंतरचा आमचे म्हणजे माझे वडीलधाऱ्यासारखे आनंदरावजी अडसूळ साहेब माझी तुम्ही खासदार. असे अनेक कार्य केले, सामाजिक अनेक कार्य केलेत, तर आता नेमकं समाजासाठी काय करण्याची इच्छा आहे किंवा काय तुमचे स्वप्न आहे जे राहिलेत ते तुम्ही पूर्ण कराल? माझे जे राहिलेले स्वप्न आहेत किंवा डॉक्टर पंजाबराव देशमुख यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला पाहिजे. कारण की माझ्या तालुक्यातली ते अशी हस्ती आहे की म्हणजे ज्यांनी शिक्षणाची गंगा आपल्या इथं न्हावून आणलेली आहे आपल्या विदर्भात, की त्याचं म्हणजे मी एवढी म्हणजे भाग्यवान समजते. माझं सासर आहे की म्हणजे पापड हे गाव नांदगाव तालुक्यात आहे. विशेष म्हटलं म्हणजे त्यांच्या गावाला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्यात यावं. विमान म्हणजे बेलोरा विमानतळाला की बा डॉक्टर पंजाबराव देशमुखांचं नाव देण्यात यावं आणि बा त्यांना आपलं भारतरत्न पुरस्कार देण्यात यावं हे माझं आहे. आणि समाजासाठी सांगायचं तात्पर्य म्हटलं म्हणजे समाजासाठी जे आहे तर ते मला अजूनही करण्याची मला विरोध कोणाचाच नाही झाला. अजूनही जिल्हा प्रमुख झाली तेव्हाही विरोध नाही झाला. नेमकं आता कोणत्या नांदगाव खंडेश्वरमध्ये तुम्ही एवढे कामं केलं तर नेमकं आता कोणत्या समस्या आहेत नांदगाव खंडेश्वर? नांदगाव खंडेश्वरमध्ये सर्वात मोठी समस्या आहे मॅडम की ती पाणी पुरवठ्याची. अजूनही सर्वात मोठी. त्याही वेळेस मी जिल्हाधिकाऱ्यांना ZP मेंबर असताना त्याही वेळेस मी जिल्हा कलेक्टर साहेबांना पाणी पुरवठा टंचाई म्हणून 5 लाख रुपये मागणी केली होती. त्यावेळेची 5 लाखाची मागणी ते पाठपुरावा करून चांदी प्रकल्पावरचा चांदी प्रकल्प जो आला त्याचाही पाठपुरावा करून तेही आम्ही मागणी करून तोही पूर्ण केला. त्याच्यासाठी म्हणजे थोडेबहुत पहिला 1 महिन्याने नळ येत होता, आता 8 दिवसावर नळ आहेत. माझी हेच मागणी आहे की माझ्या नांदगाववासियांना रोज पाणी मिळालं पाहिजे ही इच्छा आहे. आणि ज्या महिलांना बचत गट आहेत त्या महिलांना रोजगार मिळाला पाहिजे या महिलांसाठी. आणि माझं नांदगाव खंडेश्वर एवढं सुशोभित झालं पाहिजे की म्हणजे अमरावती कशी आपली म्हणजे स्मार्ट सिटी झाली तसं मला वाटतं की माझं नांदगाव खंडेश्वर असं झालं पाहिजे. अनेक स्वप्न आहेत, पूर्ण होतीलच नक्की. पण जेव्हा एक सून म्हणून आणि बाहेर जेव्हा तुम्ही जिल्हा प्रमुख म्हणून हे करता त्यावरची भूमिका कशी निभावता? जेव्हा मी घरात जाते मॅडम, जेव्हा घरात जाते 7 वाजता माझ्या मिस्टरांचं एकच होतं की जेव्हा तू राजकारण करते, जेव्हा तू राजकारणात जाते तेव्हा सर्व समर्पण आपल्या समाजाला अर्पण टाक, समाजासाठी अर्पण होऊन जा. तेव्हा तू घरातली नको राहू, म्हणजे तू आमचा विचार नको करू. किंवा जेव्हा तू घरात येते 7 ते सकाळचे 10 वाजेपर्यंत तू आमची म्हणून राहा, म्हणजे तू आमची आई. म्हणजे कुठेतरी बाहेर निघताना कुठेतरी एका समाजाचा विशिष्ट विचार करणे, त्यांच्यासोबत राहणे, म्हणजे हे करणे. आणि सर्वात मोलाचा वाटा आहे माझ्या मिस्टरांचा माझ्या पाठीमागचा. एवढ्या मोठं म्हणजे जे प्रवास मी करत आली त्यांचंच हे पूर्ण म्हणजे ध्येय म्हणजे माझ्या पाठीमागं धाडस आहे. पूर्ण कोणतंही काम करण्यासाठी गेली माझी किंवा मनस्थिती नसली तर तेच म्हणतात नाही हे तू करू शकतं, तू करतं आणि तू करणारच आहे. मग कुठेतरी एक जिद्द आणि कुठेतरी एक ध्येय निर्माण होते की कोणीतरी आपल्याला सपोर्ट करत आहे, तर कोणीतरी आपल्याला सल्ला देत आहे, तर कुठेतरी आपल्याला एक जिद्द निर्माण होते आणि कुठेतरी आपण पुढे पाऊल टाकत जातो. तर प्रत्येक क्षेत्रावर लहान क्षेत्र असो किंवा विमान चालवण्यापर्यंत प्रत्येक क्षेत्रावर स्त्रीने आपलं ठसा उमटवलेला आहे आणि ती तिथे ठामपणे उभी राहिली आहे. तर नेमकं आता तुमचे जे स्वप्न आहेत जे तुम्ही अर्धे तर पूर्ण केलेच म्हणा, आणि जे अगदीचे जे पूर्ण अजून स्वप्न असतील किंवा तुमच्या मिस्टरांचे स्वप्न असतील ते जाऊन नेमके काय करायचे किंवा नांदगाव खंडेश्वर नेमकं कसं दिसायला हवं तुमच्या स्वप्नातलं? माझ्या स्वप्नातलं म्हणजे नांदगाव खंडेश्वर कसं, जशी किंवा मुंबईसारखी सिटी तर नाही म्हणू शकत पण अमरावतीसारखी सिटी झाली पाहिजे माझा नांदगाव खंडेश्वर. आणि माझं खंडेश्वराचं देवस्थान जे आहे तिथलं विमानतळ हे असं सुशोभित दिसलं पाहिजे की म्हणजे की नांदगाव खंडेश्वर तसं मागं राहिलेलं नाही. किंवा विकास उईकेच्याने आमचे जे आहेत शहीद झालेले विकास उईके यांच्याच्याने तर आमचं म्हणजे पूर्ण देशभरात नाव म्हणजे आपल्या नांदगाव खंडेश्वरचं, माझ्या नांदगाव खंडेश्वरचं हे नावलौकिक झालेलं आहे. पण त्या मनानं त्या म्हणजे तसं सुशोभित दिसलं पाहिजे असा म्हणजे माझं गाव झालं पाहिजे असं माझं स्वप्न आहे. किंवा जे नगरसेवक आहेत आताचे किंवा जे आहेत आता सदस्य आहेत त्यांनी म्हणजे हे सगळे कामं केले पाहिजे हीच माझी इच्छा आहे. जो अजून कोणते आहेत ही इच्छा आहे. म्हणजे नेमकं इच्छा आहे किंवा त्यांनी
चांगल्या प्रकारे काम केलं पाहिजे आणि कुठेतरी आपला तालुका, कुठेतरी आपला जिल्हा, कुठेतरी आपलं गाव हो. ते आदर्श गाव म्हणून आदर्श ओळखलं गाव पाहिजे. झालं पाहिजे. तेव्हा मी आदर्श गावासाठीच म्हणजे बरेचसे प्रयत्न केले होते, पण बा याच्यामधून म्हणजे जे आपल्या ग्राम स्वच्छता अभियान असते ना त्यामध्ये, पण नांदगाव खंडेश्वर तालुका असल्या कारणाच्यानं त्यांनी हे गाव घेतलं नाही का, म्हणजे खेडं गाव घे पाहिजे म्हणे आम्हाला म्हणे ग्राम स्वच्छता अभियानसाठी. जेव्हा जिल्हा प्रमुख असताना जेव्हा अनेक कामं तुम्हाला अनेक महिलाच्या अडचणी तुम्हाला जाणवल्या असतील किंवा अनेक महिला कुठेतरी घरातून बाहेर निघण्याच्या अगोदरच मागेच पाय घेत आहेत, कुठेतरी उंबरठ्याच्या बाहेर पाय टाकण्याचा प्रयत्न करत नाही, असं काही अनुभव जाणवला असेल? आहेत ना बऱ्याचशा महिला, असं राजकारणात तर बऱ्याचशा महिला असतात, म्हणजे ती माझ्यासमोर गेली नाही पाहिजे, ती इथं रे, पण आपलं काम, आपलं मन जर स्वच्छ निर्मळ असलं आणि आपलं काम जर व्यवस्थित असलं तर आपल्याला कोणीच आपलं मागं पाय खेचू शकत नाही. कारण की आपल्याला मागं पाय खेचण्याची म्हणजे तो किती काही पाय मागं खेचणारा असला तर आपलं कामच सांगते की बा हा मागं येऊ शकत नाही. जेव्हा तुम्ही जिल्हा प्रमुख काम करत असताना, आता तालुक्यात फिरत असताना, गावात फिरत असताना महिलांच्या अशा अनेक अडचणी असतात की कुठेतरी त्यांना काहीतरी करायचं असते आणि कुठेतरी ते मागच राहतात की नाही, कुठेतरी नाही, त्यांचं एक तर फॅमिली बॅकग्राऊंड त्यांना सपोर्ट करत नाही किंवा मग कुठेतरी त्या महिला मागेच अडकून राहतात, कुठेतरी त्यांचे स्वप्न राहून जातात. अशा काही महिला आढळल्या असतील, त्यांचा अनुभव आला असेल? आहेत बऱ्याचशा महिला आहेत, पण त्या महिलांना मी समोर आणण्याचे प्रयत्न असे केले मॅडम की आपलं महिला बचत गट मी ओपन केले ना जेव्हा DRD सदस्य असताना, तर तेव्हा त्यांना मिटिंग घेऊन मी त्यांना हे सांगितलं की पहिल्यांदा आपलं घर सांभाळा. जसं की तुकाराम महाराजांनी सांगितलं की पहिल्यांदा करावा नीटनेटका संसार, नंतरच म्हणजे परमार्थ करावा, असं सांगितलं ना. तर मी महिलांना हे वारंवार सुचवलं की सासू आणि सासऱ्याच्या आणि घरातल्या जी मोठी मंडळी आहे आपली वडीलधारी, त्यांच्या आपल्यावर अपेक्षा असतात. हे कुठं सांगू आपण, म्हणजे विसरता कामा नये. म्हणजे त्यांचे जेव्हा आपल्याला बोलवतात ते त्या घरात आपण सून म्हणून जातो, तर त्यांचे काहीतरी स्वप्न असतात आपल्यावर की ते आपण, काहींचं कसं असते की ते सगळं सोडून आपण दुसरं काय केलं. मी त्यांना हे सांगते की पहिल्यांदा त्यांची स्वप्न पूर्ण करा. त्यांची अपेक्षा काय आहे की फक्त सुनेने व्यवस्थित कामं केले पाहिजे. तेच जर आपण व्यवस्थित केले, त्याच्यासाठी आपण जर समोर गेलो तर आपल्याला तेही मागं पाय खेचू शकत नाही. सासू सासरीने ते आपल्या आई वडिलाप्रमाणे जर आपल्याला तेच सांभाळतात ना नंतर, तर आपण त्यांची मुलगी म्हणून जर त्यांची स्वप्न आपण पूर्ण केले त्यात काय हरकत आहे. तर ह्या महिला हे करू शकतात. पण मी जे सांगितलं हे ते बऱ्याचशा महिलांना अनुभव आले. ताई तुमचं सांगणं आम्हाला पटलं म्हणे. जशी म्हटलं मी सांभाळतो, माझे सासू सासरे खूप अडाणी होते, शिकलेले नव्हते, पण मी त्यांचे स्वप्न पूर्ण करून माझ्या मिस्टरांच्या म्हणजे खंबीरपणे माझ्या पाठीशी राहून त्यांनी मला हे सांगितलं, तू त्यांचे स्वप्न पूर्ण कर, तुझे स्वप्न मी पूर्ण करतो, माझे स्वप्न तू पूर्ण करशील म्हणते, आणि तुझेही स्वप्न काही मागं नाही राहतील. अगदी बरोबर, कारण अगदी तुम्ही छान बोललात. आणि या आजच्या महिला विशेष कार्यक्रमामध्ये असंच आम्हाला सन्मान कर्तृत्वाचा, या महिलांच्या कष्ट करून कुठेतरी पुढे गेल्या आहेत आणि कुठेतरी ठामपणे आपलं स्वप्न पूर्ण केलं आहे, आपलं ध्येय गाठलेलं आहे. तर मला तरी असं वाटतं की आज महिला विशेष कार्यक्रमामध्ये तुम्ही आमच्या महिलांना काहीतरी संदेश द्या, ज्यामुळे त्या प्रेरणा घेतील किंवा कुठे खचून न जाता पुढे जातील. मी महिलांना संदेश एवढाच सांगू इच्छिते की त्यानं म्हणजे शिक्षण घेऊन, चांगलं शिक्षण घेऊन आणि संघटित होऊन त्याचा कुठंतरी आपल्या कुटुंबासाठी फायदा केला पाहिजे. एक महिला जर शिकली तर तिचं सर्व घर शिकतं, घर शिकलं तर पूर्ण जग शिकतं. आज महिला कुठंच काम मागं नाही. तिने म्हणजे आकाशातही भरारी मारलेली आहे, विमानही चालवते आहे, पायलटसुद्धा आहे. म्हणजे राजकारणात कुठंच मागं नाही राहिली. सरपंचापासून तर पंतप्रधानापर्यंत प्रत्येक याच्यात महिला आहे. कारण की आता जर पाहायचं म्हटलं, सांगायचं तात्पर्य म्हटलं म्हणजे किंवा पंतप्रधानसुद्धा महिला प्रतिभाताई पाटील झालेल्या आहेत. कल्पना चावलेंनी पुढे झेप मारलेली आहे. सावित्रीबाई फुलेंनी आपले म्हणजे आपल्या शिक्षण देऊन एवढं मोठं त्यांनी संघर्ष केला. आपण म्हटलं कुटुंबाचा संघर्ष करून आणि समाज पुढे नेण्यासाठी आपण एवढाही संघर्ष करू नाही शकत का. तर हे महिलांना सांगायसाठी मी म्हणतो, महिलांना शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. हो, प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती आणि इंदिरा गांधीसुद्धा ह्या पंतप्रधान आहेत. तर पालकमंत्रीसुद्धा म्हणजे आपल्या आमदार म्हणून बऱ्याचशा झाल्या आहे. आपल्या पालकमंत्री म्हणून आपल्या अमरावती जिल्ह्याला यशोमतीताई ठाकूर, जो बऱ्याचशा महिलांनी आपलं ध्येय गाठलेलं आहे आणि प्रत्येक ठिकाणावर आपली छाप उमटवता त्यांनी स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं आहे. तर असेच आपल्यासोबत होत्या शोभाताई लोखंडे यांनी आपल्या जीवनाचं जो प्रवास होता तो सांगितला. तुम्ही आल्या आणि या महिला विशेष या कार्यक्रमामध्ये आम्हाला मूल्यवान वेळ दिला, त्याबद्दल तुमचं धन्यवाद. नमस्कार.